नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या कोणत्याही असू देत त्या लवकर सुकल्या जातात, लवकर खराब होतात. तर त्या कशा जास्त दिवस टिकवायच्या ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे मी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, पुदिना घेतला आहे आणि तो जास्त दिवस कसा टिकवता येईल ते आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप करू नका. लगेचच सुरुवात करूया. तर इथे मी एक गड्डी कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिनासुद्धा एक गड्डी घेतला आहे. तर पहिला आपण पुदिना साफ करून घेऊया. तर पुदिना मी स्वच्छ धुवून वगैरे नाही घेतला आहे. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो. तर इथे मी पुदिन्याची फक्त पाणी काढून घेते आणि देठं असेच तुम्ही कुंडीमध्ये लावलात ना तरीसुद्धा ते जगले जातात आणि पुदिना आपला छान असा तयार होतो. पुदिना एका प्लेटमध्ये इथे मी सर्व काढून घेतला. त्यानंतर कढीपत्तासुद्धा व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी कढीपत्ता पहिला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर फॅनखाली थोडंसं वाळवून घेतला, म्हणजे त्यातले पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाते. कढीपत्तासुद्धा व्यवस्थित असा साफ करून घेतल्यानंतर आता लगेचच कोथिंबीर साफ करून घेऊया. तर कोथिंबीर कवली आहे. देठंसुद्धा मी कोथिंबीरीचे घेते आणि काही जण काय करतात तर कोथिंबीरचे फक्त वरचे जे पुढचे जे टोकं आहेत ना कवली तेवढीच घेतात. पण कोथिंबीरचे देठंसुद्धा घ्या, म्हणजे कोथिंबीर वेस्ट जात नाही. आणि त्या कोथिंबीरचे देठांची तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता. तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. खूपच मस्त आपल्या कोथिंबीरच्या देठांची चटणी तयार होते. तर इथे मी सर्वच कोथिंबीर साफ करून घेतली. कोथिंबीरसुद्धा बाजूला ठेवूया आणि लगेचच आपल्याला मिरची साफ करून घ्यायची आहे. तर मिरचीचे अशा पद्धतीने देठं काढून घ्यायचे, म्हणजे मिरची जास्त दिवस ही टिकली जाते आणि खराब होत नाही मेन म्हणजे. तर ही मिरची 15 दिवस आरामात टिकते. अशा पद्धतीने सर्वच मिरचीचे देठं काढून घेतले. त्यानंतर माझ्याकडे थोडेसे आलेसुद्धा आहे. तर आल्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा हे बाजूला करून ठेवायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहताय आपले आलं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व साफ झालेलं आहे. तर आता हे काय करायचं, कसं ठेवायचे ते तुम्हाला सांगते. तर इथे प्लॅस्टिकचा कंटेनर घेतला आहे, प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये तळाला टिश्यू पेपर घालायचा. म्हणजे काय होतं तर यातला जो उबदारपणा असतो ना, ओलावा, तो आपल्या कोथिंबीरला लागत नाही आणि कोथिंबीरमधले काही पाणी वगैरे असेल ना ते टिश्यूमध्ये मुरले जाते आणि आपली कोथिंबीर अजिबात खराब होत नाही. त्यानंतर इथे मी सर्वच कोथिंबीर घालून घेतली डब्यामध्ये. त्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला टिश्यू पेपर घालून घ्यायचा आहे. काही जण काय करतात तर खालच्या साईडून फक्त टिश्यू पेपर घालतात, पण वरून टिश्यू पेपर घालत नाहीत. मग वरून टिश्यू पेपर नाही घातलात तर आपली कोथिंबीर अजिबात टिकणार नाही. 15 दिवस अजिबात ही टिकत नाही. तर अशा पद्धतीने हा डबा पॅक करून घ्यायचा आणि ही कोथिंबीर बरोबर तुम्ही 15 दिवससुद्धा आरामात टिकवून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही या ट्रिकने तुम्ही जर ह्या सगळ्या वस्तू ठेवलात तर. त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये मी पुदिना घालून घेते. तर पहिला टिश्यू पेपर घालायचा, त्यानंतर पुदिना आणि वरूनसुद्धा टिश्यू पेपर, म्हणजे हा पुदिनासुद्धा व्यवस्थित असं टिकला जाईल. आणि काय होतं की आपण जेव्हा वरून टिश्यू पेपर घालत नाहीत ना तेव्हा जो वरचा ओलावा असतो डब्याच्या झाकणाचा तो त्या कोथिंबीरमध्ये किंवा आपले पुदिनामध्ये जातो आणि त्यामुळे वरून पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता खराब होतात. तर दुसऱ्या डब्यामध्ये सुद्धा मी कढीपत्ता ठेवून घेतला आणि तिसऱ्या डब्यामध्ये इथे मी मिरची आणि आले ठेवून घेतले आहे.
तर अगदी ही इझी आपली ट्रिक आहे, सर्वजण घरी करत असतील. पण अशा पद्धतीने तुम्ही हे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना ठेवलात तर अजिबात खराब होत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडला असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवन्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.